महाराष्ट्र साहित्य परिषदेतले माझे केवळ सहकारी नव्हते, तर वयाने ज्येष्ठ असल्यामुळे ते मार्गदर्शक आणि वडीलधाऱ्या भावाचं प्रेम त्यांनी मला दिलं आणि त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने साहित्य परिषद सुद्धा खचल्यासारखी झाली. त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं काम हा आधीश करतोय आणि त्यामुळं आम्ही आधीशच्या पाठीशी सर्वजण खंबीरपणे उभे आहोत आणि त्यामुळं साहित्य परिषद देखील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद करतो. आज पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मगाशी महाराज असं म्हणाले की मी भिक्षा मागणार नाही, पण मी जोशी आहे आणि साहित्य परिषदेचा आहे, त्यामुळे भिक्षा सतत मागावी लागते, कारण त्याशिवाय संस्था चालत नाही. एरवी दातृत्वाचा विषय निघाला की कर्णाचं नाव पुढे येतं, पण सांस्कृतिक क्षेत्रातली दातृत्वाचा विषय निघाला की ज्या कृष्णाचं नाव पुढे येतं ते म्हणजे कृष्ण कुमार, असं म्हटलं तर काही वावगत होणार. आपण कोंडविलकर साहेबांचं मनोगत ऐकलं त्यावेळेला समाजसेवेचं आणि देशसेवेचं महाभारत आपण ऐकतो आहोत असं वाटलं. आणि खरंच प्रसिद्धीपासून अलिप्त राहून या माणसांनी देशासाठी जे काम केलेलं आहे ते खूप मोलाचं आहे. त्यांचा सन्मान होत असताना मनामध्ये एक प्रश्न देखील उपस्थित राहतो की असे कार्यकर्ते घडवण्याचं काम हे समाजातल्या मध्यम वर्गाने आजपर्यंत केलं आणि आज एकूण जो चंगळवाद मध्यम वर्गामध्ये रूढ होतोय त्यातून कार्यकर्त्यांचा पुरवठा करणारी एक यंत्रणा ठप्प होते की काय अशी भीती वाटायला लागली. म्हणजे ज्या महाराष्ट्राला गांधीजींनी कार्यकर्त्यांचं मोहोळ असं म्हटलेलं होतं तिथं आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न आपल्याला भेडसावताना दिसतो. आणि राजकीय चळवळीपासून कार्यकर्त्यांची वानवा दिसणं ती सामाजिक क्षेत्रामध्येही दिसते आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या अर्थाने भाग्यवान की कार्यकर्त्यांची एक फळी त्यांच्याकडे आहे, पण इतर क्षेत्रामध्ये ती घसरण आपल्याला प्राधान्याने दिसते. आणि कुठलाही काळ येणाऱ्या समाजासमोर प्रश्न निर्माण करत असतो आणि त्या प्रश्नावर काम करणाऱ्या माणसांची आवश्यकता असतेच. म्हणजे कोंडविलकरांच्या कामाचं वेगळेपण असं की अशा प्रांतामध्ये जायचं, अशा परिसरामध्ये जायचं की जिथे कुठल्याही त्यांना ज्या प्रकारचं काम करायचंय त्याविषयीची सगळी अनास्थाच तिथे पेरली गेलेली आहे. अशा ठिकाणी जाऊन त्यांनी काम उभं केलं. म्हणजे समर्थांनी ज्यावेळेला सगळे महंत तयार केले तर त्यांना पहिला मंत्र कुठला दिला असेल तर तुमच्याकडे वेदशक्ती असली पाहिजे आणि प्रबोध शक्ती असली पाहिजे. वेदशक्तीमुळे समाज मनाचा वेध तुम्हाला घेता येईल आणि प्रबोध शक्तीमुळे समाजाचं प्रबोधन तुम्हाला करता येईल. आणि त्यासाठी त्यांनी सगळे जे अनुभव सांगितले त्यांच्या गुरूंच्या समवेतचे, तर मुलाच्या चालीने चालावे, मुलाचे मनोगते बोलावे, तैसेच जना शिकवावे हळूहळू. आणि त्यामुळं तिथल्या समाज जीवनाशी एकरूप होऊन समाजाला न पटणाऱ्या गोष्टी समजावून सांगणाऱ्या अशा कार्यकर्त्यांची एक मोठी परंपरा आगरकरांच्या पासून ते कोंडविलकरांच्या पर्यंत आपल्याकडे आहे. आणि हे महाराष्ट्राचं खरं सामर्थ्य आहे असं मला वाटतं. आणि सृजन म्हणजे केवळ उत्तम निर्मितीमध्ये, उत्तम अभिनयामध्ये, उत्तम वक्तृत्वामध्ये नसतं, तर समाजसेवेचा असा आदर्श वस्तुपाठ हे देखील सृजनाचं एक वेगळं रूप असतं आणि ते कोंडविलकरांच्या रूपाने आज आपल्या समोर येत आहे. आणि त्यांचा सन्मान भाटियांच्या हस्ते होणं, त्याला भागवत उपस्थित असणं आणि ज्यांनी हे समाज जीवन गेली 50 वर्ष खूप जवळून पाहिलंय अशा कुवळेकर सरांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणं आणि महाराजांच्या रूपाने त्याला आध्यात्मिक स्पर्श मिळणं आणि पुन्हा या सर्वांच्या पाठीशी लक्ष्मीची कृपा गोयलांच्या रूपाने उभी राहणं, हा सगळाच एक दुर्मिळ योग या निमित्ताने घडून आलेला आहे. तर मी कोंडविलकर साहेबांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.